राम राम मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा. चला आज आपल्या गाडीचं मेंटेनन्स करायचंय या वनग्यारे आणि हा रेग्युलर प्रमाणे आपल्या टर्बोचा पाईप खोलून सिटीत घेऊन जाणार आपल्याला जैनवाल्याकडं. चला पाईप खोलतोय, त्यानंतर जाऊया जैनवाल्याकडे. आणि त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही आपल्या गाडीचं बॉनट देखील बघू शकता. आपल्याला गाडी सर्व्हिसिंगला लावलेली आहे आपण. त्या टर्बोच्या पाईपचा देखील तोच प्रॉब्लेम झालाय. ऑइल घट्ट झालाय, त्यामुळे मित्रांनो तो जो आहे ना लीक झालाय. पण आमची विकीपीटर बोलले त्या मामात चालतंय ते, त्यावर काय प्रॉब्लेम नाही होणार, तुम्ही बिनधास्त वापरा. जर गाडीचं तुमच्या टर्बोचं काम निघलं तुम्ही फ्री मध्ये करून फ्री मध्ये भेटेल मामा. तुम्हाला मी नम्रतेची विनंती करतो की बाहेर गाड्यांची सर्व्हिसिंग करू नका, नाही तर लय लंब संपर्क तुम्ही करा. बघू शकता आपल्या गाडीची सर्व्हिसिंग. ऑइल टाकतोय आपण विडालचा वाल्वो लाईन 50W40. BS6 च्या गाड्या जर असतील ना मित्रांनो तुमच्याकडे, पण हेच ऑइल वापरा, दुसरं ऑइल वापरूच नाही तर मग जो परिणाम होणार आहे त्या परिणामाला सामोरं जायला तयार राहावा. या माणसाला व्यवस्थित कारण आपण आहे ना, यांना अर्धा लिटरचा डबा मागितला. यांच्या दुकानाची विक्री व्हावं म्हणून यांनी आपल्याला डायरेक्ट 1 लिटरचा डबा दिलाय. आपण अर्धा लिटरचा मागितला होता. आपण चाललोय सिटी मध्ये तो टर्बोचा पाईप आणण्यासाठी. आपल्या गाडीचा टर्बोचा पाईप लीक झालेला आहे. तसं काल तर फिटर बोलला होता आपल्याला मित्रांनो की मामा गरज नाही, मी गॅरंटी घेतोय. पण कसं आहे, आपण ऑल इंडिया सर्व्हिस चालतोय ना, त्यामुळं नकोय. शेवटी गाडी आपली मित्रांनो, त्यामुळं काळजी घेणं देखील आपल्या हातात आहे. चला तर जाऊया छत्रपती संभाजीनगर मध्ये. त्यापूर्वी आपल्या मामाचा मुलगा सोबत येणार आहे आणि आपण पोहोचलोय गार्डन पाशी. बघूया आता त्याची वाट. त्याला फोन केला होता, त्याचा फोन व्यस्त येत होता. बघूया किती वेळ लागतोय त्याला यायला, कारण की छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण वडगाव पदाची साईडला राहतो. बघूया वाट आता. आपल्या मामाचा मुलगा आलेला आहे. तुम्ही बाकीची त्याची स्टोरी वगैरे काय सांगणार नाही आपण, कारण की ऑक्सिजन आणि ऍक्सिडेंट हा केव्हाही कमी पडू शकतो किंवा कधीही होऊ शकतो मित्रांनो, तुमच्या देखील जीवनात. चला तर निघालोय आपण श्री छत्रपती संभाजीनगर मध्ये औरंगपुऱ्यात. हा आमचा रस्ता बघू शकता. आपण पोहोचलोय नगर नाका. आमच्यासाठी हा नगर नाका आणि पुण्यातल्या लोकांसाठी पुणा नाका. सिग्नल लागलाय. पुढं मामा उभे ते बर का, टोपी बिगर टोपीचीच उभा आहे. टकल्याला लय हवा लागती हो त्यांच्या. आपण पोहोचलोय नगर नाक्यावर. बघू शकता तुम्ही, हा आमचा संभाजीनगरचा भगवान महावीर उड्डाण पूल थोडा राहिलाय आपल्याला. आपण आता सध्या पोहोचलोय क्रांती चौकामध्ये आणि तुम्हाला आपल्या छत्रपतींचा पुतळा दाखव. आपण आलो होतो जैनला, जैन ऑटो. तिथं महिंद्राचं सगळं सामान भेटतं, पण तेच बोलले ते पाईप खोलून आणा, त्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही. चला तर जाऊया पुन्हा आपल्या मित्राकडे. मंडळींनो, आपल्या फिटरला बोललोय पुन्हा एकदा. गाडीला मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला 3000 रुपये खर्च आला होता फिटरच्या मजुरी सहित. तर टर्बोचा पाईप 1000-1200 रुपयाचा आहे, परंतु फिटर नाहीच बोलला. शेवटी काय करणार, तो बोलला मामा बिनधास्त चालू द्या तुमची गाडी, काय प्रॉब्लेम आला तर मी पाईप विकत आणून स्वतः तुमच्या गाडीला टाकून देईल जर काही प्रॉब्लेम आला तर. शेवटी ऐकावं लागतं. आपल्याला तेवढं काही कळत नाही गाडीतलं, परंतु ऐकावं लागतं फिटर लोकांचं. पण असं नाही बोलल्यानंतर तर नाहीला तर काही औषध नसतंय. बघूया काय बुकिंग मिळालं तर निघूया बाहेर, कारण की सध्या मार्केट पूर्ण स्लो झालेलं आहे मंडळींनो. त्यामुळं थोडस घरी थांबावं, फॅमिलीला वेळ द्यावा हेच डोक्यात आहे माझ्या. परंतु त्याचं बोलणं झालं की मामा तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही बहुतेक, तुमच्याकडे पैसा जास्त झाला. कारण त्याचं म्हणणं झालं की पाईप बदलण्याची काही गरज नाही. BS6च्या गाड्या आहे, लॉंग रूटला गेल्यानंतर 2-3 महिन्यानं देखील हा प्रॉब्लेम पुन्हाच येणार. आता काय पण प्रॉब्लेम येणार नाही, टर्बोचं काम निघणार नाही, गाडीच्या ऍव्हरेजला काही फरक नाही पडणार. तर तुम्ही बिनधास्त गाडी चालवा. काय हो, आपण आहे ना 1 रुपये जमा करून गाडी घेतो
आणि गाडीनं थोडंफार जास्त पैशाचं जर काम काढलं ना तर अंगाचं साल्ट निघतंय. त्यामुळं म्हटलं नको, काम करूनच घेऊया. पण आपला फिटर काय ऐकायला तयार नाही ना आपण ह्या फिटर शिवाय दुसऱ्याकडे काम पण करत नाही मंडळी. असं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक, एक शेअर, एक सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा आपल्या लाडक्या डोंगरे मामांसाठी. चला तर भेटतोय पुन्हा एकदा पुढील नवीन व्हिडिओ मध्ये. चला, धन्यवाद.